आणि संपूर्ण टीम या ठिकाणी आपण एकत्रित सन्मान करत आहोत. बंटी मेजर यांनी दिली सूचना आणि संपूर्ण वाडा पोलीस स्टेशनचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. बंटी मेजर कॅप्टन आपण पुढे यायचं आहे. रोहित सुतार यांच्या शुभ हस्ते सन्मान केले जाते. त्यांच्यासोबत निखिल पाटील, सागर पाटील. SP ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट दर्जेदार आयोजन या ठिकाणी पाहताय आपण. आणि या स्पर्धेला मुलाचं सहकार्य वाडा पोलीस स्टेशनचं आहे, म्हणूनच रात्रभर स्पर्धा सुरक्षितरित्या होत असते. ही संपूर्ण टीम या स्पर्धेला मुलाचं योगदान देत आलेली अनेक वर्षांपासून वाडा पोलीस स्टेशन आमच्या सोबत आहेत. आणि म्हणूनच वाडा तालुक्याचं नाव ही मानाची ट्रॉफी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. माननीय संपूर्ण या ठिकाणी PSI मानकर साहेब यांच्यासोबत कॅप्टन बंटी मेजर आणि संपूर्ण टीमचा सन्मान केला जात आहे. सन्मान चिन्ह, पुष्पबुके, आपलं हार्दिक स्वागत, धन्यवाद. आणि थँक्यू असेल संदीप पाटीलकडनं, संदीप भाऊंकडनं, SP ग्रुपकडनं की आपण असं सहकार्य करत राहा. थँक्यू. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका तो इथे लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर मयूरनं मिळवली आहे सफलता. फलंदाज जगदीश त्याला माघारी परतावं लागतं. विकेटचं बदल, खेळाडू बाद. सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन टीम आहेत. एका बाजूने आई गावदेवी वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये क्रियांश 11 चिंचगर अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आई गावदेवी वडवली संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. क्रियांश 11 चिंचगर हा संघ पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक बलाढ्य रोमहर्षक उत्कंठावर्धक असा मुकाबला तो मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ, तर नंतर दाफलकावर धावसंख्या 4 आहे. एक विकेटचं पतन. नवीन फलंदाज अजय जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमर आणि अजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. SP ट्रॉफी 2026 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतो. याचा तिसरा दिवस रात्रीचा खेळ तो संध्याकाळी 5 वाजता बरोबर सुरू झालाय. चांगला बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर उचली घेताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. या ठिकाणी यंगस्टर आपटी बी टीम प्लेयर हर्षल पाटील ठरतोय सामनावीर. या स्पर्धेचे आयोजक टीम मेंबर ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार, सागर आणि निखिल पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दिले जाते. रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच मेडल आणि या ठिकाणी निखिल पाटील यांच्या शुभहस्ते ते परिधान केलं जात आहे. अजून एक गिफ्ट टॅम्पर आहे. विकी काळे ISPL स्टार क्रिकेटर HR फॅशन शॉप यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पोर्ट कॅप आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक SP संदीप पाटील यांच्याकडनं, संदीप गुरुनाथ पाटील यांच्याकडे मॅन ऑफ द ट्रॉफी. हर्षल, काय म्हणशील? वाडा तालुक्यातील हे आयोजन, ही स्पर्धा एक मानाची ट्रॉफी आहे. या स्पर्धेसाठी सातत्याने 1-2 महिन्यापासून प्रयत्न असतात आम्हाला खेळायला मिळावं आणि आम्ही जिंकावं. कसं वाटलं मैदानात खेळताना या फ्लड लाईट्समध्ये? आयोजन तर खूप मस्त आहे. खेळायला खूप मजा येते आणि बॅटिंग पण चांगली झाली, चांगलं वाटलं. त्याचबरोबर आपल्या टीमबद्दल काय म्हणाल? तुमची टीम या ठिकाणी चांगल्या नावारूपाला येत आहे. लाखाची स्पर्धा आपण जिंकलात मोठ्यापणा या ठिकाणी, आणि ही स्पर्धा पाहताना एक बोलायला गेलं तर आम्ही 18 टुर्नामेंट खेळलो पण एक सुद्धा जिंकलो नाही आणि 19वी टुर्नामेंट डायरेक्ट ₹1,00,000 जिंकलो. हे आम्हाला खूप अभिनंदन वाटतंय. बघा प्रेक्षक हो, 18 टुर्नामेंट खेळले. 18च्या 18 टुर्नामेंट यंगस्टर आपटी बी संघ पराभूत झाले, परंतु 19वी टुर्नामेंट एक अशी खेळले, अगदी मन लावून जिंकले. म्हणजे पराभवाला न खचता पुढे जाणं म्हणजे टेनिस क्रिकेट आहे. आणि हे मात्र यंगस्टर आपटी टीमनं हर्षल पाटील यांनी म्हटलं. 19वी टुर्नामेंट खेळलो आणि भिवंडी ग्रामीण, ठाणे, पालघर जिल्ह्यातील संघ, महाराष्ट्रातील एक गाव, एक ओपन टीममध्ये वाडा क्रिकेट असोसिएशन यंगस्टर आपटी टीम 1,00,000ची फायनल प्रथम विजेता जिंकलेले आहेत. हे आहे क्रिकेट जिद्दीचं. वेल डन. ओव्हर टू कम बॉक्स. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रसाद
जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दाफलकावर लावताना विकेट चं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट प्लेनचा बॉल आहे ऑफ्टरवर तिथे अतिरिक्त बाहेर राहिलाय. मुन्ना पठाण सरांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाहीये. त्यांनी या दोन्ही हात समांतर रेषेत आणत इशारा केला वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं दाफलकामध्ये भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 7 या आकड्यावर. SP ट्रॉफी मध्ये चौथ्या नाईटचा विजेता कोण ते आज लेट नाईट आपल्याला कळेल. अगदी योग्य त्याचं आयोजन नियोजन आहे. यावेळेस मात्र हा बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगानं धावून येतोय. जोपर्यंत बॉलला फील केलं 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी ती होती आणि 2 धावा तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. नाईट टेनिस बॉल क्रिकेटची मजा ही 2 वाजेपर्यंत असते आणि सध्या जर आपण पाहिलं तर SP ट्रॉफी अगदी योग्य वेळेत समाप्त होती. 2:30च्या दरम्यान सूरज पाटील मॅचेस कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे खूप चांगला प्रेक्षक वर्ग शेवटच्या मॅचपर्यंत स्पर्धेशी जोडला जातो. तीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फुलर लेंथवर टाकायचा आहे. नोचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. मला वाटतं विकेटच्या बाहेर पडलाय बॉल आणि त्यामुळे मुन्ना पठाण सरांनी तिथे नोचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 10. पुढचा बॉल फ्री हिट असेल फलंदाजाकरता मोकळीक. आणि या ठिकाणी एक वेगळं आकर्षक पारितोषिक लागले. आतापर्यंत रायगड टेनिस, पुणे टेनिस, पालघर, ठाणे टेनिस, अगदी रत्नागिरी टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा लाखाच्या झाल्या असतील. त्या ठिकाणी षटकार हॅट्रिकला 25,000 30,000 पर्यंत पारितोषिक लागलेली आहेत. SP ट्रॉफीमध्ये एक मोठं बक्षीस लागतंय. क्रियाश 11 चिंचगड टीम जेव्हा सेकंड इनिंगला बॅटिंगला येईल, सागर पाटील यांनी जर 3 षटकार लगावले, ओमकार पष्टे यांच्याकडनं 50,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. 3 षटकार सलगचे हॅट्रिक ठोकली तर. सागर पाटील क्रियाशील व चिंचगड यांच्याकरिता. ओव्हर टू कम बॉक्स. ओपनिंगला उतरवायला हरकत नाही. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेतनं. बॉल सीमारेषेच्या पार. दमदार पॉवर हिट. षटकार 6. लाजवाब फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी गिअर चेंज करत बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अमरच्या बॅटमधनं हा दमदार पॉवर हिट तो पाहायला मिळालाय. याच करता अमरला ओळखलं जातं. चांगली बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून या टीममध्ये सामील आहे. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. थोडंसं खराब चित्र साथीदारांचं त्यानं पाहिलंय, मात्र तो हिंमत हारला नाही. तो लढतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फटका तो त्याच्या बॅटमधनं आपल्याला मैदानात पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज प्रसाद शेलार. यावेळेस मात्र उडवलाय पुण्याच्या एकदा लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. कॅच कॅरी झालाय. या डावातला सर्वात महत्वाचा बॅटर अमर, त्याला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन इयर. फलंदाज अमर बॅक टू द डगआउट. अगदी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि त्यामध्ये इंग्लंड संघही खूप चांगला प्रतिकार करतोय. 7 ओव्हरमध्ये इंग्लंड संघाने 95 धावा मारल्यात. 4 विकेट भले गेले असतील, मात्र प्रतिकार चांगला होतोय. रन्स येत आहेत. तीन चेंडूचा खेळ तो समाप्ती. एखेरीस 16 धावा या राफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रसाद शेलार गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. नवीन बॅटर रोशन. यावेळेस मात्र चांगला फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फील केलं, एक सिंगल ती मिळते. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 17 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर ते क्रमांक 2चा प्रगतीपथावर आहे आणि एक षटकार जरूर आला होता या ओव्हरमध्ये. मात्र ज्या फलंदाजानं षटकार मारला त्याला माघारी परतवलंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट करता संधी ती निर्माण केली. या सागर तो चेंडूवर धावला होता, मात्र यावेळी झेल तो त्याच्याकडनं ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या 2 न वाढली. दुहेरीनं वाढत असताना 19 धावा या राफलकावर आहेत. धावसंख्या सुस्थितीमध्ये आहे, मात्र जर आपण पाहिलं तर इथे विकेट
त्या डावाच्या सुरुवातीलाच 2 विकेट्स गमावल्या, ज्यामध्ये दोन्ही ओपनर्सचा समावेश आहे, अमर आणि जगदीश, जे दोन्ही बॅटर माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हरमधला अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू तो प्रकारे पथावर येणं बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडूनंतर धाफलकावर धावसंख्या 19. शेवटचा बॉल या ओव्हरचा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय सरळ डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. दमदार हिट. षटकार 6. यावेळेस मात्र हा बॉल धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा धाफलकावर आहेत. मयूर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिला चेंडूचा खेळ तो निर्धावच्या स्वरूपाने आलाय. मयूर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या नामाने गेलाय. तिथे ओव्हर स्टेपिंग आहे का ते चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांची मदत ती इथे घेतली गेली आहे. चेक केलं जात आहे. अजिम अब्दुल्ले सर तिथे आहेत, चेक करत आहेत. तपासलं जात आहे नेमकं ओव्हर स्टेपिंग आहे की योग्य ठिकाणी तिथे पाय लँड झालाय ते चेक केलं जात आहे. सध्या धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 25 धावा. चांगले रन्स धाफलकावर आहेत कारण काही षटकार ते या डावामध्ये लागलेले आपण पाहिले. तर अजयने एक षटकार तो मैदानाच्या आतमध्ये खेचलाय. अमरने एक षटकार खेचला होता, त्याला माघारी परतावं लागलंय. इट्स अ फेअर बॉल. सलगचा दुसरा निर्धाव. 2 डॉट बॉल ते इथे आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगवान मारा. टप्पा खाल्यानंतर उसळी घेताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. मात्र तिथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 26. आतापर्यंत 2 बॉल डॉटच्या स्वरूपाने हाताळले. तिसरा चेंडू तो हाताळत असताना तिथे जर आपण पाहिलं तर थोडंसं ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर हा बॉल हाताळलाय, ज्याला वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्या 26. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट केलंय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये सलगचा आलाय. तिसरा डॉट. व्हाईटची एक धाव या ओव्हरमध्ये आतापर्यंत येत असताना पाहायला मिळाली. मात्र बॅटच्या स्वरूपानं धावा बनवणं ते आतापर्यंत बॅटरला कठीण झालंय. आणि अशाच पद्धतीनं जर तुम्हाला धावा बनवणं कठीण झालं तर एक लो स्कोरिंग मॅच ती इथे उदयास येऊ शकते. आणि या मैदानावर लो स्कोरिंग मॅचमध्ये आतापर्यंत विजय साकारणं ते कठीण झालंय कुठल्याही टीमला. त्यामुळे एक चांगली टोटल तीच उभी करून लढावं लागेल. मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. तिथे मिडल जरी नसला तरी 2 रन करता कॉलिंग असेल का. एक तर कंप्लीट झाली आहे. मात्र चांगली फिल्डिंग
चेंडूच्या दिशेने वेगानं क्षेत्ररक्षक धावून आला, जोपर्यंत उचलून रिटर्न केलं तत्वर 1 रन ती मिळाली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेत. 4 बॉलचा खेळ तो कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र पुढे सरसावला. फटका तर चांगला खेळलाय, निर्जन स्थळाकडे खेळलाय, त्यामुळे 2 धावा त्या मिळवता येणार आहेत. आणि वेगानं धावत असताना तिथे या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ केली. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते इथे एकंदर 29 धावा. धावाच्या सुरुवातीला विकेट आली होती, त्यानंतर जर आपण पाहिलं तर योग्यतेनं सावरताना अमरने एक षटकार खेळला. अमर बाद झाला, ती जागा घेतली अजयनं, आणि अजयनं खूप चांगल्या पद्धतीने एक षटकार तो मैदानाच्या आतमधनं आतापर्यंत खेळलाय. रोशन तो जर आपण पाहिला तर तो सिंगलनं स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळालाय. आई गावदेवी वडवली हाही एक युवा खेळाडूंचा संच आहे. नव्यानं आपले पाय वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रोवण्याचा प्रयत्न करतोय, इथे घट्ट उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. कितपत यश मिळतंय या स्पर्धेमध्ये ते बघायचंय. मयूर ज्याचा या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल, आतापर्यंत 5 बॉलमध्ये फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन ती त्यानं हाताळली आहे. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे, विकेट किपरला गुंगारा दिलाय, त्यानंतर फ्लाइंग स्लीपलाही फसवलंय बॉलनं. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या पहिल्या 3 ओव्हर नंतर विकेट आल्यात आतापर्यंत 2 विकेटच्या बदलानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आई गावदेवी वडवली संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर. वडवली गाव जर आपण पाहिलं तर 3 संघ वाडा क्रिकेट असोसिएशन मध्ये वडवली गावातनं खेळताना आपल्याला सध्या पाहायला मिळतात. आज वडवलीचे 2 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 ते प्रगतीपथावर येणारे. चला टीम मीटिंग घेऊ नका, गेम तो स्पीडअप ठेवा. तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. पहिली 4 षटकं तुम्हाला त्या 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. बॅटरला फलंदाज बाद झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर येणं तेही बंधनकारक आहे. आदेश जो नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर तिथे डिलिव्हर करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये नेलाय. नेक्स्ट मॅच ओम साई निंबवली आणि त्यांच्या विरोधात जय परशुराम गुंज. दोन्ही संघ रिपोर्टिंग करायची. आपले टी शर्ट ते वेअर करून टॉस करण्याकरता दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये आपल्याला रेडी व्हायचंय वेळ न दवडता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बिहाइंड विकेट गेलाय. फ्लाइंग स्लीपमध्ये झेल टिपला गेलाय. माघारी परतवल्या बॅटरला. विकेटचं बदल. विकेट क्रमांक 3. तिसरा झटका इथे लागलाय टीम आई गावदेवी वडवलीला. फलंदाज बाद. ओम साई निंबवली आणि जय परशुराम गुंज यांच्यामध्ये पुढचा सामना तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. त्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये उमर 11 वडवली कॅम्प आणि आई एकविरा हमरापूर या 2 टीममध्ये मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. सध्या गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज आदेश आहे आणि पहिला बॉल डॉट टाकल्यानंतर दुसऱ्या बॉलवर त्यानं विकेट ती संपादित केली आहे. माघारी परतवलं तिथे बॅटरला. धावसंख्या 30 असताना गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज आदेश. नवीन फलंदाज कैलास तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगले फटके ते मैदानात त्याला खेळावे लागतील. आल्या कैलासनं चांगला फटका खेळला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला केलंय बीट. त्यानंतर बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संयोजक संदीपजी पाटील SP चे पुन्हा एकदा इथे उपस्थित होत आहेत आणि या चौकारानं त्यांचं स्वागत ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 4च्या मदतीनं धावसंख्या वाढती आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 34 धावा. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 34 ही धावसंख्या राफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शेष आहे. बघूया उर्वरित 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकार केली जाईल.
यावेळेस मात्र उडवले बॉलला, उंची तर खूप गाठली आहे, लांबी लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी आहे आणि त्यानं टिपलाय झेल. संपवलाय बॅटरचा खेळ. फलंदाज कैलास त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट मिळाली आहे खेळाडू बाद. जयेश आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शांतता आहे कारण रन्स बनत नाहीये. वन साइडेड होईल की काय अशी आशा प्रेक्षकांच्या किंवा खेळाडूंच्या मनामध्ये ती फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रतिकार तो करण्याकरता तुम्हाला किमान 55-60 ही धावसंख्या दाफलकावर उभी करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेस टप्पा खेळल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या आरामध्ये जातोय. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. त्यानंही पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपाने खेळला. षटक क्रमांक 4. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धाफलकावर धावसंख्या आहे ती 34. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4 मधला. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंच तिथे दोन्ही हात समांतर रेषेत आणत इशारा करतात. वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 1 वाढताना 35 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर 35 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो अजूनही प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र हा बॉल वळवला योग्य तऱ्हेने. बॉल वेगाने चाललाय सीमारेषेच्या दिशेने. फाईन लेगला क्लिअर करत बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. या 4च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 39 धावा दाफलकावर. उपसरपंच चषक 2026 करता शैलेश गायकवाड महापोली यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. स्पेशली संदीपजी पाटील आणि अभिनय पाटील यांच्याकरता. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 39 रन्स आहेत. आदित्य जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे आदित्य त्याच्या वतीनं ती साकारली जाईल. शेवटचं षटक थोडीशी आक्रमकता फलंदाजाला दाखवावी लागेल. आक्रमकता जर दाखवली नाही तर मग कमी टोटल दाफलकावर लागेल. फुलटॉस होता पहिलाच बॉल, मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं ते शक्य झालेलं नाही आहे. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला तर नंतर शॉट फाईन लेगमध्ये गेला. जोपर्यंत तिथे स्टॉप केलं एक निर्धाव चेंडू तो गणला गेलाय. आदित्य जो 5वं षटक हाताळण्याकरता आलाय, ज्याला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक म्हणतात, ज्यामध्ये आक्रमकतेनं विध्वंसकतेनं विस्फोटकतेनं बॅटिंग ती करणं फलंदाज पसंत करतो. मात्र त्या ओव्हरमध्ये आदित्यनं पहिल्या बॉलवर फलंदाजाला शांत ठेवलंय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे दिशा भरकटली. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिला, खूप जास्त बाहेरनं हा बॉल व्हाईटच्या स्वरूपानं. धावसंख्या 40. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपानं आलाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा बॉल तो गोलंदाज आदित्यकडनं हाताळला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये रोशन आहे जो 1 डाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये आलाय. आतापर्यंत 1010 असा एक VIP नंबर तो त्याच्या नावासमोर लिहिला गेलाय. VIP बॅटिंग करावे लागेल. VIP नंबर सध्या दाफलकासमोर आहे 10-10. इथे चेंडूला परतच्या एकदा पाहिलंय, पंचांनी इशारा केलाय हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर.
धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41-41. दोनच बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 41 धावा दाफलकावर. नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन टॉस करण्याकरता रेडी राहायचं, लगेचच संपर्क साधायचा. ओमसाई निंबवली हा संघ आपल्याला इथे इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात जय परशुराम गुंज. इथे मात्र विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळते. प्रतिकार तो मंदावलेला आपण पाहतोय. विकेट येते, फलंदाज बाद. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या ओव्हरमधले झालेत. एकावर आलाय डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर आली आहे विकेट. स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आहे. आक्रमकतेने खेळ व्हावा हीच अपेक्षा आहे, मात्र तो आक्रमकतेचा खेळ इथे पाहायला मिळत नाहीये. अमित नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. क्रमांक 7 वर फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळते. शांतता आहे. प्रेक्षकांनाही थोडीशी नाराजीला सामोरं जावं लागतंय, कारण रन्स येत नाहीयेत या मॅच मध्ये. यावेळेस मात्र लोवर फुलटॉस होता. लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक आहे. बॉलला अचानक उसळी प्राप्त केली आणि ती उसळी क्षेत्ररक्षकाच्या अवाक्य बाहेर होते. बॉल सीमारेषा पार. चौकार 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 45. 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीस. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. 2 चेंडूचा खेळ तो अजूनही शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची इथे कामगिरी ती येणाऱ्या 2 बॉल मध्ये साकारली जाईल. डेड बॉल असा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. यावेळेस मात्र पेस बरोबर हा बॉल हाताळला, मात्र ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर. व्हाईटचा इशारा तो येतोय. परशुराम गुंज संघाचा संघनायक आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. टी शर्ट परिधान करून टॉस करण्याकरता रेडी राहायचं. आयोजकांशी आपण विनाविलंब संपर्क साधा. चिन्मय भोईर आलेत, जे कॅप्टन आहेत. समालोचन ही करणं जाणतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या ती पूर्णपणे स्थिर स्थावर पाहायला मिळते. शेवटचा बॉल त्यावर आक्रमण केलंय. बॉलला समोर खेळलंय आणि पहिल्या टप्प्यानंतर बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. या 4च्या मदतीनं धावसंख्या ती दाफलकावर वाढती आणि जाऊन पोहोचती एकंदर 50 या आकड्यावर. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झालाय. टॉस बॉक्स मध्ये आपण जातोय, जिथे सूरज पाटील जे आपल्यासोबत जोडले जातील. आणि टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस करण्यासाठी आमंत्रित करूया रोहित सुतार आणि रोशन पाटील. प्लीज वेलकम. रोहित सुतार या ठिकाणी पाहुण्याला घेऊन येत आहेत रोशन पाटील यांना. सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी अँकर सूरज पाटील, आपलं उपसरपंच ट्रॉफी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशी, आयोजक SP ग्रुपचं भव्य दिव्य आयोजन डे नाईट टुर्नामेंट. संपूर्ण महाराष्ट्राला आवडील अशी ट्रॉफी आपण पाहत आहे. प्रिन्स मूवी लाईव्हवर. फर्स्ट प्राइज 2 लाख 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहत आहे. मालिका वीर 2 व्हीलर बाईक आहे. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, सायकल आहेत. अनेक पारितोषिके आहेत. प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवशी या ठिकाणी वॉच आहेत. अगदी बघितलं आपण तर अनेक असे पारितोषिकांनी गजबजलेली ही SP ट्रॉफी उपसरपंच चषक आपण पाहत आहेत. डे नाईट टुर्नामेंट या ठिकाणी आयोजन टीम मेंबर आमच्या संवेदित ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार, SP संदीप पाटील आमचे खास आहेत. आणि आयोजनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान जबाबदारी जे संदीप पाटील देतात त्या जबाबदारीला प्रत्येक SP ग्रुप मेंबर मात्र
मेहनत घेताना पाहायला मिळतात. आज रोहित सुतार यांना आपण विचारूया या ठिकाणी कसं वाटतंय प्रेक्षक येताना ही ट्रॉफीज असताना. आयोजन बघून खूप लोक इथे येतात मॅच बघायला. आयोजनात सुद्धा खूप इथे खर्च आपल्या मंडळाने केलाय. तर नक्कीच आपण जाऊया टॉसकडे. त्यानंतर आपण पुन्हा रोहित सुतार यांच्याकडे जाणार आहोत. तर नाणेफेक या ठिकाणी केली जाणार आहे. एका बाजूला पाहताय आपण जय परशुराम गुंज, तर दुसऱ्या बाजूला पाहताय आपण ओमसाई निंबवली. माननीय रोशनजी पाटील, रोशनजी शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड आहे SP ग्रुप आणि टेल आहे BS भूमी स्पोर्ट. टॉस या ठिकाणी करतायत रोशनजी पाटील आणि टॉस जिंकलेला आहे जय परशुराम गुंज या टीमनं. हेड येतोय SP ग्रुप. नक्कीच आपण टॉस जिंकले. चिन्मय, आपण स्वतः एक चांगले समालोचक आहात आणि या स्पर्धेविषयी आपलं मत काय? नक्कीच स्पर्धा एकंदरीत खूप छान पद्धतीने आयोजन केले. 10 स्टँड जे लाइटिंगचे खांब उभे केलेत ना, ते देखील अप्रतिम आहे. त्यानंतर आयोजन देखील खूप छान आहे आणि प्रत्येक प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं मार्च महिना चालू आहे आणि उन्हाचा तडाखा वाढलाय, पण प्रत्येकाला आनंद मिळण्याकरिता आणि चांगल्या गोष्टीचा कधीही अवलंब करा. प्रेक्षक राजा आतुरतेने येईल आणि आपण मैदानावर तेच पाहतोय. खूप छान आयोजन आहे. नक्कीच या मॅचमध्ये बघितलं ओमसाई निंबोली एक टफ टीम तुमच्या समवेत आहे. तुम्ही तेवढ्याच बलाढ्यानं मात्र प्रयत्न करतायत. काल तुमचा संघ, दुसरा संघ जो गुंज आहे तो क्वालिफाय मॅचपर्यंत पोहोचला होता. या मॅचमध्ये बॅटिंग येणार की फिल्डिंग? प्रथमतः आमचा निर्णय क्षेत्ररक्षणाचा असेल. कुठपर्यंत थांबवणार 5 ओव्हरला? तर नक्कीच 45 आजच्या आतमध्ये थांबवण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्की तुम्हाला शुभेच्छा. ते चिन्मय भोईर आमच्या समोर जोडले होते. जय परशुराम गुंज टॉस जिंकलेला आहे आणि नक्कीच फिल्डिंग घेतलेली आहे ओमसाई निंबवली. या ठिकाणी कप्तान आमच्या समवेत आहेत. आपण टॉस हारलेला आहात. टॉस जिंकला असता काय स्वीकारलं असतं? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता प्लॅन B वापरावा लागेल. बॅटिंग करायची आहे. टीमवर किती भरोसा आहे? टोटल चांगली येईल का? येईल 60+ आम्ही प्रयत्न करू स्कोर उभारण्याकरिता. तुम्ही स्वतः एक चांगले आयोजक आहात. सागर भोईर यांची स्पर्धा दरवर्षी निबोलीची डे स्पर्धा आपण आयोजित करतायत. 50,000 लाख रुपये पारितोषिक ठेवत असतात. या ठिकाणी संदीप पाटील SP ग्रुपचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? सगळं आयोजन खूप चांगले आहे. खेळण्यासाठी खूप मजा येईल. वेल डन. शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. नक्कीच स्पर्धा रंगतदार आहे. सामन्याची रंगत वाढत जाणार आहे आणि या वाढत्या रंगतीमध्ये आपण सुद्धा प्रिन्स मूवी लाईव्हवर SP ट्रॉफी उपसरपंच चषकला पाहत राहा. रोहित सुतार आमच्या समवेत आहे. त्यांची चर्चा आम्ही करतोय. नक्कीच रोहित सुतार, हे मैदान खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी लॉंग लेगला खूप स्लोप होता. कमेंट्स यायच्या की मैदान त्या ठिकाणी बनवलं पाहिजे. एवढा खर्च तुम्ही 15 लाखाचा बजेट आणतायत आणि यावर्षी ते मैदान अगदी गोलाकृती बनवलेलं आहे. संदीप पाटील यांनी ज्या ज्या गोष्टींचं नियोजन केलं त्या गोष्टीला SP ग्रुप टीम मेंबर प्रत्येकाची मेहनत. संदीप पाटील यांच्यासोबत जे SP ग्रुप मेंबर आहेत, मित्रपरिवार आहेत, वडा क्रिकेट असोसिएशन असतील, काय म्हणाल? पहिल्यांदा मी संदीप पाटील यांचे आभार मानतो की त्यांचा खूप आपल्याला मॅच होण्यासाठी खूप आपल्याला हेल्प करतात आणि तसेच ग्राउंडसाठी पूर्ण आपला खालची एरिया, लेग साईड एरिया पूर्ण आपला खाली भाग होता. ते जवळजवळ 150-200 ट्रॅक्टर्स माती आपण तिथे टाकलेली आहे आणि तो पूर्ण खोल भाग आपण लेवल केलेला आहे. याच्या तुमचंसुद्धा आम्हाला सहकार्य खूप लाभलं आहे. नक्कीच 2 लाख प्राईज यावर्षी मात्र आपण केले. मागच्या वर्षी 1 लाख होतं. दरवर्षी प्राईज वाढत जातं SP ट्रॉफीचं. या ठिकाणी बाईक तर होतीच गेल्या वर्षी. यावर्षी सायकलसुद्धा आलेले आहेत. स्मार्ट वॉच, प्लेअर ऑफ द डे हे सुद्धा बक्षीस वाढतंय. आणि वाढती राहणारी ट्रॉफी, वाढत बक्षीस देणारी ट्रॉफी म्हणून SP ट्रॉफीची ओळख नक्की बघितलं आपण. संदीप भाऊंची ओळख मात्र या उपसरपंच ट्रॉफीने होतीये. नक्कीच पुढच्या वर्षी पण आपण अजून अपडेट याच्यामध्ये करू. लताश्री सारख्या आपण ऑल इंडिया एक सुप्रसिद्ध स्वीट हँडसम अँकर या स्पर्धेला मात्र सेलिब्रिटीमधून मागवतोय. 2 दिवस 2 नाईट त्या पाहायला मिळणार आहे 8 मार्च आणि 9 मार्चला. त्याचबरोबर कोणते कोणते मान्यवर या स्पर्धेला भेट देणार आहेत? शेवटच्या दिवशी भुसारा साहेबांची ते आगमन होणार आहे. ते आपल्या मॅचला इथे भेट देणार आहेत. तर जोडले होते आपल्या समित या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बिलोशी, संदीप पाटील, SP ग्रुप टीम मेंबर यांनी मात्र माहिती दिलेली आहे. कारण बिलोशी स्पर्धा आकर्षण नेहमीच राहतं. आजही मजा आहे, उद्याही सेलिब्रिटी, परवाही सेलिब्रिटी. लगातार पात्र एकत्र प्रिन्स मूवी लाईव्हवर या ठिकाणी उपसरपंच ट्रॉफी 2 लाखाची स्पर्धा डे नाईट टुर्नामेंट SP ट्रॉफी बिलोशी. थँक्यू. थँक्यू.
आपण खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे या सर्व व्यक्तिमत्वांचा तेवढाच महत्त्वपूर्ण हातभार आहे। यावेळेला मैदानामध्ये फटका चांगला, तो बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल। पंचांचा निर्णय येत असताना बघायला मिळतोय बॉल सरळ सीमारेषा पार, मिळाला धावा, 6 षटकार। आणि या ठिकाणी आगमन झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाडा तालुका कार्यकर्ते माननीय सलीमजी कुरेशी साहेब, क्रीडाप्रेमी, कबड्डी आणि क्रिकेटवर नितांत कुस्ती असेल हे व्यक्तिमत्व आपण पाहायला मिळते। खानिवलीचं व्यक्तिमत्व आहे सलीमजी कुरेशी साहेब। आपलं संदीप भाऊ संदीप पाटील SP आणि SP ग्रुपकडनं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम VIP डायस। सलीम कुरेशी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सलीमजी कुरेशी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। दर्दी क्रीडा शौकीन, स्पर्धा म्हणा, कबड्डी म्हणा, कुस्ती म्हणा, नाईटच्या स्पर्धा, क्रिकेटच्या म्हणा, डेच्या म्हणा, तिथे आवर्जून ती उपस्थिती या व्यक्तिमत्वाची तुम्हाला बघायला मिळेल। ते उपस्थित झाले। सलीम काका आपला सहर्ष स्वागत आहे। मॅचकडे मात्र मैदानामध्ये जाऊया। धावसंख्या चेस करण्याकरिता मैदानामध्ये जे खेळाडू मैदानाच्या आत दाखल आहेत त्यांच्याकडनं मात्र चांगली जबाबदारी घेऊन मात्र खेळ करताना आपण त्यांना पाहतोय। धावसंख्येचा विचार केला तर ती मात्र जाऊन पोहोचली आहे 16 या अंकावर। 16 षटक क्रमांक पाहिलं तर संपलंय पहिलं आणि धावसंख्येचा विचार केला बघायला मिळते 16 1-5-16 ही धावसंख्या स्कोर कार्डवर। संदीपजी पाटील SP वन मॅन शो आणि त्यांच्या समवेत त्यांचा SP ग्रुप यांची अथक मेहनत, अथक परिश्रम। मित्रांनो, ज्या पद्धतीने सूरज सरांनी मगाशी प्रश्न विचारला, खऱ्या अर्थानं तुम्ही गेल्या 1 महिन्यापूर्वी जर का या मैदानाचा स्क्वेअर लेग पासूनचा तर लॉंग लेग पर्यंतचा किंवा आपण लॉंग स्टॉप म्हणतो तिथपर्यंतचा भाग तुम्ही पाहिला असता तर तुम्ही हे ॲक्सेप्टच केलं नसतं की हे मैदान होतं कसं आणि हे मैदान झालंय कसं। कारण बराचसा उतार त्या भागेवर आपल्याला बघायला मिळाला होता, बराचसा खोल बघायला मिळाला होता, परंतु रोहित सुतार यांनी माहिती पोहोचवली की जवळपास 300 ट्रॉली ट्रॅक्टर्स त्याच्यामध्ये मातीचा भराव त्यांनी संपूर्ण त्यांच्या टीमनं अथक मेहनतीनं केला आहे आणि तदनंतर मात्र आज हे मैदान आपण पाहिलं तर चौफेर आपल्याला सर्कल बघायला मिळतंय। खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। SP ग्रुप, संदीपजी पाटील आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीमचं ज्या पद्धतीने त्यांनी मेहनत या स्पर्धेकरिता घेतली आहे अगदी अप्रतिम। मॅचकडे जाऊयात। पुन्हा एकदा बघायला मिळते धावसंख्या आपण पाहिली 1 न वाढून 17-17 चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता, पंच वळलेत आमच्याकडे। वाईट चेंडू दर्शवत असताना 52 धावसंख्येचा 51 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय। त्यापैकी 18 धावा विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवर आहे। मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात। यावेळेला परफेक्ट चेंडू, फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळतीये। अगदी ब्लॉक मध्ये बॉलला हाताळलं जो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय अमर आहेत। अमरकडे क्षमता आहे आणि आपण अनेकदा ती गोष्ट पाहिली आहे सुद्धा। तोच अमर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता यावेळेला एज घेतली, स्टँडच्या मागे झाली आहे चूक आणि तदनंतर मात्र फेक करताना फेक सुद्धा खराब बघायला मिळाली। एकही नव्हती तिथे सिंगल आली, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय वेगवान। ते मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि 2 न वाढून स्कोर कार्डचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20-20। यावेळेला स्लॉट मध्ये आलाय उंच हवेतनं फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे थोडी क्षेत्ररक्षणामध्ये। ती खराब कामगिरी बघायला मिळते आणि धावा आपण पाहिल्या तर त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे। सर एक सिंगल कंप्लीट आहे ना? ओके, एक सिंगल या ठिकाणी धावून कंप्लीट केली आहे। सिंगलवर समाधान मानतात बॅटर। धावसंख्या पाहिली तर 1 न वाढून पुढे जाऊन पोहोचेल 21।
ही स्पर्धा तर नक्की आपण पाहतोय, पण या वेळेला फुल टॉस बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय सर्व प्रेक्षक मायबापांना अभिवादन करण्याकरिता. बॉल तो चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय स्ट्रोक मैदानाच्या आत. षटकार 6, धावसंख्या 27 जय इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच पाहत असतील नक्की. जी कॅच मैदानामध्ये आता अक्षर पटेल यांनी कंप्लीट केली आहे, जबरदस्त कॅचेस आज त्या खेळाडूने 3 कॅचेस कंप्लीट केल्यात. याही वेळेला एक कॅच आपण त्यापैकी पाहतोय. वाह, शिवम दुबे आणि अक्षर पटेल या दोघांमधलं ताळमेळ ते अप्रतिम बघायला मिळतंय. जेही प्रेक्षक याचबरोबर भारत विरुद्ध इंग्लंड तो सेमीफायनलचा सामना पाहत असतील नक्की त्यांना अगदी अभिमान वाटेल अशी कॅच या ठिकाणी. फटका चांगला कव्हरच्या क्षेत्रामधनं, बॉलचा पाठलाग फिल्डर करतोय, बरंच अंतर कापत आलेत आणि वाह काय क्षेत्ररक्षण आहे. अप्रतिम फिल्डिंगचा प्रात्यक्षिक, जबरदस्त धावा वाचवल्यात दोन. एकदा टाळ्या वाजवा त्याच्या फिल्डिंग करिता, काबिले तारीफ. षटक क्रमांक पाहिलं तर संपलंय. दुसरं धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 29. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 चेंडूत करायचे आहेत तुम्हाला. पाहिलं आपण तर 22. 18 चेंडू आणि 22 ची गरज. जगदीश गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता जगदीश आलेत. यावेळी पुढचा बॉल, ओ हो अप्रतिम चेंडू, लाईनची डिलिव्हरी, पुन्हा एकदा पिट करून विकेटच्या मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानामध्ये. अशा पद्धतीच्या बॉलची गरज आहे. चेंडूची हाताळणी या ठिकाणी बघायला मिळाली. आणि मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बिस्पिल बघायला मिळतीये. तदनंतर तो बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय सरच्या दिशेनं, सीमा रेषा पार. मिळाला धावा 4, चौकार. यावेळेला शफल झाले. तदनंतर अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर बॉलरनी बॅटचा संपर्क नाहीये. पंच दर्शवतायत लेग बाईटची धाव 30 स्कोर कार्डमध्ये ॲड होईल आणि धावफलक आपण पाहिलं तर तो वाढून 34. अजून 17 धावांची गरज आहे विजयाकरता. 51चा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. अजून 17 करायचे आहेत आणि चेंडू पाहिले तर ते तुमच्याकडे शेष आहेत, ते म्हणजेच 15. यावेळेला फटका फसलाय. मॅच मधली महत्वपूर्ण कॅच ती कंप्लीट करायला संधी आहे आणि लेग स्लिपचा खेळाडू मागच्या साईडला धावत असताना त्यानं कंप्लीट केली कॅच. परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद. षटकारांची आतिषबाजी करणारा तो प्रसाद शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल बॅटिंग करण्याकरिता. बॅटिंग स्टँडवर
प्रसाद शेलारला या ठिकाणी पाहतोय. प्रसाद शेलार नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आत. यावेळेला पहिला चेंडू पंचांकडे होईल, लवड बघायला मिळतीये त्या ठिकाणी. फेक केलेली डिरेक्ट हिट करणार होता आणि विचार केला आपण तर हॅलो 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 चेक विचार केला त्या ठिकाणी तर बॅकअपला खेळाडू आलेले लगेच गोलंदाज आणि तदनंतर त्यांच्याकडनं सुद्धा थोडीशी फंबल बघायला मिळालेली, परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये असलेले फिल्डर त्यांनी चांगल्या पद्धतीने बॉलला स्वतःच्या हातामध्ये थांबवलं. यावेळेला ओव्हरस्टेप काढून तटवायचा प्रयत्न केलेला, एक सिंगल चोरायची आहे परंतु यशस्वी होत नाहीयेत. धावसंख्येला वेध लावण्यामध्ये तो गावदेवी वडवली संघाच्या गोलंदाजांना यश आलंय. षटकं संपले 3 आणि धावा झाल्यात 35. येणारे बॉल आहेत 12 आणि करायच्यात तुम्हाला 16. 12 चेंडू 16 धावांची गरज. नवीन गोलंदाजी ट्रॅक होणं बॉलिंग करण्याकरिता गौरव आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क होणं सज्ज होतोय. यावेळेला अगदी अप्रतिम आपण गोलंदाजीची ऍक्शन पाहिली तर ती एक अँगल क्रिएट करणारी ऍक्शन आहे आणि तदनंतर बॉल पासून थोडासा लांब हाताळला गेला आणि तदनंतर बॉल मिस झाला आणि विकेटच्या मागे निघून गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडू तो कंप्लीट झालाय. तुळजाभवानी बचत गट आपण मैदानाच्या समोर जो बंगलो पाहतोय त्या ठिकाणी तुमच्याकरिता उत्तम व्हेज आणि नॉनव्हेज भोजनाची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. ज्यांना कोणाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी आवर्जून तिकडे भेट द्या. मैदानाच्या समोर जो बंगलो आहे तिकडे तुळजाभवानी बचत गट यांच्या वतीनं आपल्याकरिता ती सोय करण्यात आली आहे. सज्ज होईल. यावेळेला अप्रतिम अँगल क्रिएट केलं तदनंतर फुलर लेनची परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळणारा हा चेंडू, त्यावर एक सिंगल मिळाली आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर 38 जोडली गेली आहे. अजून सुद्धा 13 धावांची गरज आहे. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत, गॅप मध्ये चाललाय तदनंतर वाह काय क्षेत्ररक्षण, स्वतःचा पाय स्लिप झाला परंतु बॉलला हातामधून निसटून दिलं नाही. विचार केला त्या ठिकाणी, बॉलला स्टॉप केले आणि पाहिला आपण आपल्या संघाकरिता नक्की 3 धावा वाचवल्यात. मुख्य मंचावर आपण शुभ सन्मानाकडे जाणार आहोत. हॅलो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका कार्यकर्ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व सलीमजी कुरई साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर केलं जात आहे. सुशांत पाटील यांच्या शुभ हस्ते SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषकमध्ये आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. सलीमजी कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि क्रीडाप्रेमी आहेत. दरवर्षी संदीप भाऊंच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी पोहोचत असतात. आपलं हार्दिक स्वागत संदीप पाटील SP ग्रुपकडनं. वेलकम. सलीम काका यांचा मुख्य मंचावर आपण शुभ सन्मान पाहिला. धावसंख्या पहिली स्कोर कार्डवर या षटकारानं वाढून जाऊन पोहोचली आहे 45. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण तो षटकार पुनश्च एकदा पाहूयात. प्रसाद शेलार ज्याने तो फटका एक्झिक्यूट केला, आपण स्ट्रायकिंग एंडला त्याला पाहतोय.
हा अगदी अप्रतिम पायावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर मात्र फ्लिक केलं या बॉलला प्रसादनं, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडून दिलं. यावेळेला प्रचंड वेगानं कमबॅक तो मात्र गोलंदाजाकडनं बघायला मिळतोय. बॉल निर्धाव स्वरूपामध्ये निघून जाईल विकेटच्या मागे. डॉट बॉल. अजून सुद्धा 6 धावांची गरज आहे. येणारे बॉल बाकी आहेत ते म्हणजे 6 आणि करायचे आहेत तुम्हाला 6. तुम्ही कॅचेस सोडल्यात ना ते कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी मात्र भोगतान भोगावं लागतंय कॅचेस, कारण प्रसादची सुद्धा कॅच त्याच्यामध्ये होती. तदनंतर एक पाहिले आपण तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये होती आणि अनेक कॅचेस सोडल्याचे कारण आहे की संघ आता थोडासा अडचणीमध्ये बघायला मिळतो, परंतु अजून सुद्धा 6 चेंडू आणि 6ची गरज. चला आपण नवीन गोलंदाज जगदीश तो बॉलिंग ट्रॅकवरनं येतोय. 6 धावांची गरज आहे आणि या वेळेला मैदानामध्ये काय घडलंय नक्की, पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहिली जाईल. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बोल्ड तो मैदानामध्ये उडला आणि परतावं लागेल माघारी. अतिरिक्त शफल झाले आणि तदनंतर मागची एसटी बघायला मिळाली आणि ती मात्र उडवली आहे, तिच्यावरची बेल्स उडवली आहे म्हणावी लागेल. चला मॅच कडे जाऊयात. 5 चेंडू आणि 6ची गरज. रंगतदार मॅच. ती मैदानाच्या आत बॅटिंग करण्याकरिता अक्षय स्मॉल पॉकेट तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग साठी. या वेळेला अक्षयनं आल्या आल्या उडवलंय खरं उंच हवेतनं तो बॉल चाललाय. खेळ कलास ही ताकद आहे अक्षयची. आल्या आल्या त्याने बॉलला पाठवून दिलंय, केली हवाई सफर. मॅच या ठिकाणी आपण पाहिली तर ती समाप्तीस येते. धावसंख्या स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे 51. विजय झाली टीम क्रियांश 11 चिंचगर. आपलं मनपूर्वक करतोय आम्ही अभिनंदन, खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया टीम गावदेवी वडवली. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आम्ही आपलं गोड कौतुक करतो. थँक्यू सो मच. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच देण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स मधनं त्या ठिकाणी तुमच्या समवेत मात्र जॉईंट होतील सूरज पाटील सर. मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आहे अर्थातच आदेश. आदेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आदेश या मुख्य मंचावर. या काका. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत क्रियांश 11 चिंचगर. मिस्टर आदेश, प्लीज वेलकम. आदेश भोईर. दर्जेदार आयोजन आपण या ठिकाणी पाहताय. संपूर्ण महाराष्ट्रभर देखणी स्पर्धा, वाडा टेनिसची एक अभिमानाची स्पर्धा, एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी. संदीपजी पाटील SP स्वतः या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष आहेत SP ग्रुपचे, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आहे. सौ सानिका संदीप पाटील उपसरपंच चषक आपण पाहतायत. 2 लाखाची स्पर्धा पाहतायत. 2 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर करिता या ठिकाणी सायकल आहेत. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे स्मार्ट वॉच या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. अनेक पारितोषिकं या ठिकाणी मात्र पोहोचत आहेत. प्रत्येक टीमला आकर्षणात्मक असलेली स्पर्धा आपण पाहतायत. महाराष्ट्र ग्रामीण ओपनचा गटसुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मेगा फायनलला आपण
WPL टीम्स या ठिकाणी पाहणार आहोत. आकर्षणाचा स्पर्धा, ही स्पर्धा संपल्यानंतर वाडा प्रीमियर लीग तुमच्या भेटी लगेच मोठी स्पर्धा येते. याच मैदानात डे स्पर्धा 50,000ची गुड्डू इलेव्हन वसुली खासदारचे सुद्धा SP क्रिकेट टीम बिलुशीच्या मैदानात पाहायला मिळणार आहे. जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. आई गावदेवी वडोली विपक्ष क्रियांश इलेव्हन चिंचगड सामना अप्रतिम पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरपर्यंत बॉलपर्यंत ही मॅच मात्र खेळून ठेवली होती आणि शेवटी मॅच जिंकली. जिद्दीचा क्रिकेट आदेश भोईरनं मात्र खेळलं आणि मॅन ऑफ द मॅच विनिंग ठरतोय आदेश भोईर. प्लीज वेलकम. या ठिकाणी बघू शकता आपण मॅन ऑफ द मॅच मेडल रोहित सुतार यांच्याकडनं, ट्रॉफी संदीप पाटील SP यांच्याकडून. आदेश यायचं प्लीज. बेस्ट ऑफ लक क्रियांश इलेव्हन चिंचगड टीम. आणि सगळ्या प्रेक्षकांचं SP ग्रुपकडनं, या स्पर्धेचे आयोजक संदीप पाटील SP यांच्याकडनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी समालोचक सूरज पाटील. माझ्याच गावात सर्वांचं बिलोशी नगरीमध्ये हार्दिक स्वागत. सौ सानिका संदीप पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत बिलोशी याचकडनं सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. हॅलो. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी एक नामी संधी आहे. षटकार 6चा कॅश पकडा आणि 1,000 रुपये मिळवा. अंतिम फायनलच्या दिवशी 6चा कॅश पकडा आणि 3,000 रुपये SP ग्रुपकडे दिले जाणार आहे संदीप पाटील यांच्या माध्यमातून. तर दररोज या ठिकाणी या स्पर्धेचाही आनंद घ्या, खेळ बघायला मिळेल आणि 1,000चा षटकाराचा कॅश घ्या, अशी एक नामी संधी. उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट 2 लाखाची स्पर्धा, आयोजक SP ग्रुप संदीप पाटील यांच्या